नमस्कार. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला तुम्ही सगळेजण आल्यानंतर पंढरपूर पासून अगदी 20 किलोमीटर अंतरावरती असलेलं चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, ह्या पर्यटन केंद्राचं विशेषण म्हणजे हे पूर्ण कृषी पर्यटन केंद्र एकूण 65 महिला एकत्र येऊन चालवतात. तर आता आपल्यासोबत त्याच महिलांमधील एक महिला आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि सगळ्यात अगोदर त्यांची ओळख करून घेऊया. मॅडम, तुमची ओळख करून घेऊया. सविता शशिकांत सावंत. नमस्कार मॅडम. मी ह्या गावची एक महिलाच आहे आणि सदस्य महिला आहे. 65 महिला एकत्र येऊन आम्ही हे कृषी पर्यटन केंद्र चालू केलेलं आहे आणि सगळ्या महिलांसाठी गावामध्येच रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सगळ्या महिलांसाठी गावातच रोजगार सुरू झालेला आहे. तर मॅडम, पूर्ण कृषी पर्यटन केंद्रामध्ये अजून दुसऱ्या कुठल्या सुविधा तुम्ही पर्यटकांसाठी देता, ह्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया आणि त्याची माहिती पण घेऊया. जायचं पुढे? हो, सुरुवात करूया. चला. हा फोटोग्राफीसाठी सेल्फी पॉइंट आहे. इथे प्राथमिक शाळा आहे का? हा, प्राथमिक शाळा आहे. शाळेचा विभागामध्ये 3रा क्रमांक आला. अरे वा, छान. 3रा क्रमांक आला. मंदिर आहे पण कार्यक्रम हो, इथं समोर मंदिर आहे. इथे प्रोग्राम सुरू आहे ना कसला तरी? सत्यमेव जयते. ओके. गेल्या वर्षी सुद्धा आमच्या इथं पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग आहे. पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग आहे. सत्यमेव जयते. आमिर खान त्यांच्या शेतीविषयी माहिती देतात. 3 दिवस त्यांचं ट्रेनिंग असतं आणि 3 दिवसानंतर दुसऱ्या गावची एक बॅच येते. ओके, म्हणजे इथे ट्रेनिंग पण होतंय. ट्रेनिंग बॅच पण मोठी आहे. ही भरपूर आहे. महिला 50% महिला 50% महिला. अरे वा, महिलांचा सहभाग वाढतोय. 50% महिला आहेत आणि इथं जसं आरक्षण 50% मिळालंय ना, तसं 50% महिला या बॅच मध्ये आलेल्या आहेत. वा. ही माड्याची आहे ना? माड्याची बॅच आहे. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. खूप छान. कसं वाटलं गाव तुम्हाला? हे कृषी पर्यटन केंद्र कसं वाटतंय? खूप. काय आवडलंय सगळ्यात? माहेर सुख मिळतोय. गुड. तुम्हाला कसं वाटलं कृषी पर्यटन केंद्र? हे एक नंबरच. आणि मी माहेरी जाऊन आल्यावर एवढा आनंद झाला तर एवढा मला आनंद झाला. छान. ह्या विभागामध्ये हुरडा पार्टीचं इथं नियोजन करतो आपण. आणि आजूबाजूच्या भागातील लोक येत असतील. पर्यटक कुठल्या भागातून जास्त येतात? मुंबई, पुणे मुंबई मधून आणि जास्तीत जास्त सोलापूर इथं, म्हणजे ह्या परिसरात हुरडा भाजतात का? इथे हुरडा भाजून इथे समोर इथे बैठक व्यवस्था केली जाते. महिलांनी आपले दागिने, मंगळसूत्र घाण ठेवून आम्ही हुरडा पार्टीचं नियोजन केलं. ओके, म्हणजे सुरुवात एवढी तुम्ही चॅलेंजिंग होती तुमची सुरुवात, पण त्याला देवीने आपल्या वरदायिनी मातेने आपलं साथ देऊन सक्सेसफुली आता तुम्ही चालवताय. हे सगळं छान. ह्या पर्यटकांसाठी राहण्याच्या सोयी आहेत का? जे पर्यटक आपल्या इथं मुक्कामी राहण्यासाठी येतात ना, त्यांच्यासाठी आंबा निवास आणि चिंच निवास अशा ह्या 2 रूम आपण त्यांच्या पर्यटकांसाठी. एका रूमची कॅपॅसिटी किती आहे? 800 रुपये आहे. 800 रुपयाला देतात एका व्यक्तीसाठी. आणि असे भरपूर बेड लावून इथे राहण्याची सोय केली जाते. लाईट, पाणी सगळं आहे. एक वाचनालय आहे. संत ज्ञानदेव अभ्यास कक्ष आणि संत तुकाराम अभ्यास कक्ष हे वाचनालय मुलींसाठी पण आहे आणि मुलांसाठी पण आहे. जेणेकरून घरी अभ्यास न झाला तर इथे येऊन त्या शांतपणे अभ्यास करू शकतात. आणि पर्यटक
पर्यटकही वाचू ज्या शकतात. पर्यटकांना जेव्हा वेळ मिळतो किंवा कंटाळा आला असेल तर इथं आल्यानंतर मुक्कामासाठी ते इथं येऊन थोडाफार आपला पुस्तक वाचू शकतात, पुस्तक वाचू शकते, ज्ञानार्जन करू शकतात. ज्ञानार्जन करू शकते. आता इथेही बेड लावलेले आहेत, म्हणजे ते हे विद्यार्थी महिलांची आहेत सोय का? केली पण महिलांची आपले सोय केली आहे. बंद खोलीत अभ्यास करण्यापेक्षा हाही एक म्हणजे ह्या शाळेचं वैशिष्ट्य की इथे पारावरची शाळा आहे. ते तुम्ही झाड बघू शकता आणि मुलं इथे ह्या झाडाखाली बसून अभ्यास करतात किंवा त्यांना शिकवलं जातं. शेजारीच ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. आत गेल्यानंतर खूप बघण्यासारखं आहे मॅडम. इथल्या शाळेतल्या मुलांवरती खूप छान संस्कार केले जातात ना. हे दिवाळीमध्ये फटाके उडवत नाहीत. फटाकडे उडवले जात नाहीत आणि त्या मुलांना त्यांच्या मनाजोगता खाऊ दिला जातो. जिथं चांगलं ठिकाण आहे बघण्याचं तिथं त्या मुलांना घेऊन आपल्या म्हणजे गावाच्या वतीने त्यांना नेलं जातं. ओके, म्हणजे खूप छान वेगळे पण जोपासताय तुम्ही आणि आणि मुलांनाही मुलांवरती ह्या लहान वयात दूषित म्हणजे चांगले त्यांच्यावर संस्कार होतात आणि मेन म्हणजे प्रदूषण होत नाही बरोबर फटाक्यामुळे. बरोबर. आणि मुलांनाही म्हणजे कुणाला भाजलं वगैरे जात नाही हो ना, आणि इजा होत एकमेकांना नाही. इजा होत नाही, त्यामुळे ते खूप छान आहे आणि मुलांसाठी खूप छान आहे. बरोबर. हा नर्सरी विभाग आहे. इथे आपण बघू ज्या शकता की ठिकाणी वेगवेगळी प्रकारची रोपं लावली आहेत. ज्या ठिकाणी झाडं जर मेलेली असतील तर इथून आपण ते झाड नेऊन त्या ठिकाणी लावू शकतो आणि त्याचं संगोपन पण चांगल्या प्रकारे करू शकतो. बरोबर. आणि ज्याला कुणाला पाहिजे तेही आपल्या घरापाशी नेऊ शकतात आणि शिवार फेरीही करू शकतात. हा पूर्ण समोर आपल्याला दिसतोय तो पार्किंग एरिया आहे. फळ बघा मॅडम. आणि समोर आपण बघू शकता की नारळाची झाडं, आंब्याची झाडं दिसतात आहेत. हा एंट्रन्स आहे. आणि इकडे डायनिंग एरिया आणि जिम इक्विपमेंट्स पण दिसतात आहेत आपल्याला. छान झोपाळा आहे आणि इकडे एक झोपडी आणि इथे बैलगाडी. हा पण खूप सुंदर पॉइंट आहे. एकदम हवेशीर, प्रत्येकाला स्पेस मिळते, गप्पा टप्पा बाजा टाकलेले आहेत. छान निवांत झोपू शकतात. झोके आहेत. फुल चिल आउट करण्यासाठी खूप छान प्लेस आहे. बर्थडे, लग्नाचं हा लॉन आहे आणि इथे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. सगळे आउटडोर ऍक्टिव्हिटीज, गेट टुगेदर, फॅमिली रियुनियन, बर्थडे पार्टी. इथून जेवणाचं पॉइंट इथे खाली आपण बघू शकतो की खाली खाली काय आहे मॅम इथे? बचत गटासाठी महिलांना हा एक पॉइंट इथे बचत गटांचा ऑफिस आहे. आता चपात्या वगैरे त्यांची स्पेशालिटी इथं बघू शकता की इथं सगळं चुलीवर जेवण केलं जातं. हा चुलीवरचा स्वयंपाक. आणि पुढे जाऊन आपण गोबर गॅस डायनिंग एरियाही आहे, जवळून बघूया. हे पर्यटकांसाठी जेवणाची सोय इथे टेबल खुर्च्या लावून केलेली आहे. तर आपण बघू शकता की एकाच वेळी किती लोक बसतात आहे तिथे. काय जेवण आवडतंय का? छान. आणि समोर आले आवडते का जेवण? चला. हो ठीक आहे. भेट द्यायला आली आहे मी. पुणे इथे समोर बघू शकता छान बैठक व्यवस्थापन केली आहे. हे आवडते ना जास्त बसायला, कम्फर्टेबल मस्त चौरंग आहेत. चौरंगावरती ताट ठेवून वाढलेलं आहे. कसं वाटतंय हे कृषी पर्यटन केंद्र?
घरची आठवण येते, इथंच राहावं वाटतं ना. गुड. नाश्ता आहे इथे, असं सगळ्यांना वाढलं जातंय. कृषी पर्यटन केंद्र चिंचणी मध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, तर माहेरी आल्यासारखं वाटतंय है ना. माहेरपेक्षा छान वाटतंय. चला मग आवर्जून भेट द्यायला या. ठीक आहे, चला बाय बाय. बायोगॅस आहे आपल्या इथं, जेणेकरून गॅसचा वापर गॅसची बचत होईल आपली आणि इथे गॅस निर्मिती पण होईल आपली इथे. गॅसची बचत होते आणि बायोगॅस मध्ये जे खराब वस्तू आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वयंपाकाला इझी होते. पहिला आपण ते सरपण आणून करण्यापेक्षा आता बायोगॅसच्या मदतीने स्वयंपाकही होऊ शकतो आणि एक नवीन उपक्रम पण आहे. चालेल, ठीक आहे, मी लावू शकतो आणि त्याचं संगोपन पण चांगल्या प्रकारे करू शकतो. बरोबर. आणि ज्याला कुणाला पाहिजे तेही आपल्या घरापाशी नेऊन ही झाडं लावतात. पण इथं ग्रामपंचायतीचं काम चालू आहे. नवीनच आपल्याला ग्रामपंचायत मिळालेली आहे. ह्या सगळ्या गावातल्याच महिला आहेत. सगळ्याच गावातल्या महिला येऊन इथे स्वच्छता करतात. नमस्कार. नमस्कार म्हणा. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि पर्यटक आल्यानंतर मुलांना खेळण्यासाठी बरोबर काय करायचं, तर मग हे असे झोके, घसरगुंडी, बैलगाडी पर्यटकांना आहे ना, म्हणजे पर्यटकांना आहे की आपण गाडी निर्जीव असेल तरी बैल सजीवरच आहेत. बैल आपण आणून बैलगाडीची सवारी आपण करू शकतो. आणि हा लहान मुलांसाठीचा चिल्ड्रन प्ले एरिया आहे. भरपूर साहित्य आहे खेळण्याचं. आणि समोर रूम एक आहे, ते काय संग्रहालय आहे ना, लायब्ररी, वस्तू संग्रहालय. आपण जाऊन बघूया. छान सेल्फी पॉइंट झालेला आहे. हा कुठलं झाड म्हटलं आहे? निलगिरीच आहे. निलगिरी उंच असते ना फार निलगिरी, खूप उंच असते. हे बघा किती छान. हे नदी सॉरी आड आहे का हे? हो, मी विहीर म्हणणार होते. म्हणजे पहिला आपण सगळंच विसरत चाललोय ना. मग इथे एक छोटासा आड आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून मुलांना पाणी कसं बाहेर काढलं जातं किंवा कसं पाणी त्याच्यामध्ये हे केलं जातं. बरोबर, ते पाणी शिरण्यासाठी हा एक पॉइंट आम्ही तयार केला. आणि ही शेतातली अवजारे आहेत. आणि आतून हे आपण बघूया, ग्रामीण वस्तू संग्रहालय. स्वच्छता करायचं काम चालू आहे, पण काही हरकत नाही. ग्रामीण वस्तू संग्रहालय चिंचणी. अरे वा, खूपच छान. जुन्या वस्तू, सगळ्या जुन्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. पितळचा स्टोव, विळी, जुने कंदील आहेत. शेर, मापट वगैरे. हे आपण पहिले धान्य ठेवत होतो ती कनिंग आहे. हो, धान्याची कणगी. ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या साईज मध्ये असतात ना. आहेत ना. आपण अजून म्हणजे अजून ठेवायचे आपल्याला वस्तू भरपूर आणायचे आहेत. आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांनाही सांगितलंय की तुम्ही घेऊन आम्हाला द्या म्हणून. पहिले आपण ते कांदे बटाटे वगैरे ह्या पण कणगीच आहेत का? छोट्या कणगे, ते बारीक म्हणजे. आणि हे सूप आणि ते खालचं मोठं काय? हे डाल आहे. ते पहिल्या ह्याच्यात नाही का, कोंबड्या वगैरे किंवा भात्यान वगैरे आणलं जायचं. तो खोराडा कोंबड्यांचा. भाजी वगैरे केली, स्वयंपाक दोन्हीकडेही चालू शकते. ओके, ही चूल आहे. ह्या चुलीवर पण स्वयंपाक होतो. इथे सोलार पॅनल बसवलेत. शेजारीच आपण पाहता की विहीर आहे आणि ही विहीर प्रचंड खोल आहे, डीप आहे फार. आणि
पूर्ण गावाला ह्याच्या थ्रूच पाणी दिलं जातं ना मॅडम? हा, गावाचा पाणी पुरवठा ह्या सोलार पॅनलच्या मार्फत केला जातो. आणि ह्या परिसरात फळबागा वगैरे कुठल्या कुठल्या? चिंच, पेरू, फळबागा म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं आपण ती झाडं लावलेली आहेत. ओके. आणि प्रत्येक घरासमोर पण झाडं हा, आहेत. प्रत्येक घरासमोर पण फळझाड आपण लावलेले आहेत. कृषी पर्यटन केंद्रासाठी आपण स्विमिंग बोट, पर्यटकांसाठी आपण स्विमिंग आणि बोटिंगचा पर्याय देत आहोत आणि इथे स्विमिंग पूलचं बांधकाम सुरू आहे. स्मशानभूमी चिंचणी. आता जे हे व्हिडिओ बघत आहेत, डेफिनेटली त्यांच्या मनामध्ये विचार येणार की मॅडम ॲग्रो टुरिझम सोबत ही स्मशानभूमीमध्ये कसं काय व्हिडिओ करायला लागलेत. तर हे त्या कृषी पर्यटन केंद्राचं वैशिष्ट्य आहे की इथे वारकरी येतात. तर इथे वारकरी येऊन पण भजन करतात. दिंडी इथं उतरली जाते, इथं त्यांचे भजन स्मशानभूमीत दिंडी उतरली जाते. स्मशानभूमीत दिंडी उतरली जाते, इथं भजन कीर्तन भारुड सगळे होऊन जातात, जेवण होतात इथं. मेन म्हणजे मुलांचे बर्थडे सुद्धा स्मशानभूमीमध्ये केले जातात. ह्या गावातले म्हणजे भूत म्हणजे जे सगळे म्हणतात भूत आहेत, हे आहेत, अंधश्रद्धा लोकांच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न हे उद्देश आहे. चिंचणीमध्ये आम्ही अरे केलाय वा. सर्वप्रथम. आणि इथं जे हे केलंय ना, जर कुणाचं प्रेत झालं तर आपण विसाव्यासाठी इथं ठेवून खाली न ठेवता त्याच्यासाठी ते आपण बनवले, जागा बनवली. आणि ते मग तिथून हे पण इथं बर्थडे वगैरे जेवण पार्ट्या वगैरे मुलांचं काय छोटे कार्यक्रम असतील तर आपण स्मशानभूमीमध्ये. आणि पर्यटकांना सुद्धा इथे तुम्ही घेऊन येता. पहिल्यांदा पॉइंट हा स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमी कशी असावी आणि काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही पहिल्यांदा इथनं सुरुवात करतो. अरे वा, सगळं म्हणजे हे पहिल्यांदाच बघतेय मी. खूप छान. आणि ह्याच्या पाठीमागचा उद्देश पण खूप प्रेरणादायी आहे, वेगळा आहे. तर मॅडम तुम्ही तुमचा वेळ देऊन माणसांच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न आहे. भूत आहेत माणसं म्हणतात, पण तिथं आम्ही दाखवण्याचा तोच प्रयत्न केलाय की आपण त्या अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे. बरोबर, अगदी. मॅम तुम्ही तुमचा वेळ दिला आणि खूप छान सविस्तर माहिती आम्हाला दिली, त्याच्यासाठी मी तुमचे मनस्वी आभार आहे. आणि हा व्हिडिओ जे प्रेक्षक जे लोक पाहत आहेत त्यांना मी खरंच कळकळीची विनंती करते किंवा सांगू इच्छिते की हे जे चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र आहे हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. सगळ्या गावातल्या महिला एकत्र येऊन हे पूर्ण कृषी पर्यटन केंद्र चालवतात. तर एकदा पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाला आल्यानंतर आवर्जून नक्की इथे भेट द्यायला या. तुम्हाला डेफिनेटली मी शुअरली सांगू शकते की तुम्हाला खूप आनंद होईल ही जागा पाहून. तर मॅडम परत एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.